कसा झाला प्रवास? रोजच्या सारखा 5 मिनिटं बसते थकून आले ते ना सोनाली कॉलेजची आई खाना खाया और कंटिन्यू करणार आहे कारण की आम्ही दिवसभर संघ नसतो ती कॉलेजला असते आणि मी शेतात असतो. लाकूड कशासाठी आलेलं माहिती का? उंची मॅच होण्यासाठी. मी आलेलो भाजी पार्सल नाही ना भाजी आणून होत्या ओके घ्या. तर फॅमिली मी आहे ना आज कॉलेजला आलेली आहे. आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर फॅमिली मी आहे ना आज गव्हाला दारे धरत आहे, पाहू शकतायत हे आपला गहू आहे आणि आज गव्हाला विर्या शिपलेला आहे आणि विर्या शिपून पाणी देत आहे. पाहू शकता तिकडे पाणी चालू आहे आणि आता मी देत आहे पाणी. तर सोनाली गेलेले आहे कॉलेजला आणि ते कांदे लावत आहेत. तर पाहूया सोनालीला मी सांगितलेलं आहे तिकडे ब्लॉग बनव म्हणून. तिने काय केलेलं आहे आपल्याला माहीत नाही आहे. बनवला असलं तर चांगला, नसला बनवला तिला ना 2-3 काना मागं टाकतो कारण की ते सांगितलेलं आहे मी कंटिन्यू ब्लॉग कर, हर रोज एक ब्लॉग पडलाच पाहिजे. तर फायनली सोनाली कॉलेजवरून आलेली आहे, पाहू शकतायत. बघा किती लांबून ऐकत आहे काय. तिला लगेच कळलं की आणि कॅमेरा काढलेला आहे म्हणून. पाहू शकतात किती लांब आहे तरी तिने हाय केलेलं आहे. ते का तिने पण ब्लॉग सुरू केलेला आहे तिचा लगेच आहे का. फायनली आता सोनाली आलेली. मग सोनाली कसा झाला प्रवास? रोजच्या सारखाच. हो का? त्यात काय नवीन आहे का प्रवासाला? मग काय छड्या बिड्या खाल्ल्या का नाही मास्तरच्या? नाही छड्या देईन. खरं तू कॉलेजला गेल्यापासून 1-2 वेळेस म्हणजे एखाद्या वेळेस तरी असं मार खाल्ला का नाही रे? कारण की आता आम्हाला मारत देत नाही. आता छडीचा मार नसतो, आता शब्दांचा मार असतो. बोलतात ना आम्हाला सर डायरेक्ट म्हणतात आता तुम्ही वय फक्त 10वी किंवा 12वीला असते. जे डिग्री डिप्लोमा पोर आले त्यांना छडीचा मार नसतोय, त्यांना शब्दांचा मार असतोय. पण ते शब्द असे असतात की डायरेक्ट डोळ्यातून पाणीच काढतात. तर फॅमिली खरं आहे बरं का. 10वी पर्यंत जास्त मार देतात. लाईट पण आलेली आहे. परत मला तर मोटरसायकल करायला जावं लागेल. तर आहे का 10वीपर्यंत मार देतात, 11वी-12वीपर्यंत मार देतात म्हणजे छडे वगैरे देतात, शिक्षा देतात. परंतु ज्यावेळेस डिप्लोमा डिग्रीला जाताना माणूस त्यावेळेस आहे ना फक्त शाब्दिक मार देतात. एवढा मार देतात ते मग ते हाणल्यापेक्षा जबरदस्त. ते कधी वळ जातच नाही, एवढा बेकार शाब्दिक मार देतात. ए यार तुम्ही बडबड करायला तू कुठं चालली? खाल्ला नाही, डब्यात नव्हता न्यायला, भूक लागली. भूक लागली म्हणलं बॅग वजन ठेवून वडापाव खायचा ना मग. वडापाव 20 रुपयाला आहे. साईडला हे काहीतरी दिसतंय इथं. काही नाही मित्रांनो, नारळ अरे तुमच्याच लग्नाचं असेल. माझ्या लग्नाचं. अयो मग काय भूक लागली? हा आज चिक्क करायला कुलूप किती दिवसापासून लागलं असतं नाही का माहित तुला? किती तर फॅमिलीला आज ना लय दिवसापासून कुलूप लागलेलं आहे. आमच्या घराला जवळपास कुलूपच नसतं कारण की सगळेच बाई येत असतात. परंतु बाई कुठे गेलेली हा मला वाटतं तो रोप उपटायला गेलं असेल जस्ट. चावी कुठे यायचे? तर आता मी काय करतो सोनाली मोठ चालू करून येतो तोपर्यंत नाही का असं ड्रेसवर आपल्याला ह्याच ड्रेसवर आहे ना रील्स बनायच्यात काही. हे नको करू, हे नको करू, हे नको करू. मग मला पण नाही मोटर चालू करायचे, लगेच रील्स बनायच्या. चलो नाही वाटते. तर वेलकम टू माय होम. तर हे आमचं घर आहे. घरात एवढा राडा असतो आमच्या कारण की आमच्या आता घरात बालकं लेकरू आहे. ते कसला पण कुठं पण राडा करतो किती आवडीला तरी. तर सोनाली आलेला आहे रोज आहे ना 5 मिनिटं बसते थकून आले ते ना सोनाली कॉलेजची आई खाना खाया और डायरेक्ट आहे ना गोबर उठाने लगी देखो. और गोबर चाललेला आहे आता उकाड्यामध्ये टाकायला. तर पाहू शकतात ही आमची आलिया. जर सायलेन्स तर गरम असेल पोळल साईडलोय हाय तिथं. तर फायनली ना आता आम्हाला इंस्टाग्रामवरती काही रील्स बनायच्यात. तर आता तर बनले असते आम्ही टाईम होता थोडाफार पण आम्हाला कॅमेरामनच नव्हता. तर कॅमेरा पण आम्ही बोलून घेतलेला आहे, तो मोबाईल चार्जिंग लावायला गेलेला आहे जस्ट घरामध्ये. तर आता फायनली आम्ही काही इंस्टाग्रामवरती आहे ना रील्स बनवणार व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्याच्यानंतर परत सोनालीला जायचे रोप उपटायला पडशील ना दादा. आणि मला जायचंय पेरायला. एमर्जन्सी फोन आलेला आहे मला पेरायला. आता सूर्या मावळ चाललाय तरी पण म्हणलं या मी खतबी वगैरे राहत नेऊन ठेवले. तर ठीक आहे आता जातो परत आम्हाला 5-10 मिनिटं द्या म्हणलं. ओके कर ना मग. तुझा मोबाईल कुठे आहे? हात भरलेले आहेत गोबरने, हात भरलेले आहेत. आणि तिच्याकडे मोबाईल आहे, तिचा ब्लॉग कंटिन्यू करायला सांगितलेला आहे कारण की मी माझ्यातर्फे ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आणि ही तिच्यातर्फे ब्लॉग कंटिन्यू करणार आहे कारण की आम्ही दिवसभर संघ नसतो. ती कॉलेजला असते आणि मी शेतात असतो. त्यामुळे ना तुझं आहे ना दिवसभर सॉरी तर मोबाईल आपलं फ्रेश होईल लवकर, फास्ट फ्रेश होईल लवकर. तर हे पाहू शकतो ते आमचा कॅमेरामॅन आहे आता आणलेला आहे. अरे
अवतारच काय करायचंय कॅमेरा धरला म्हणजे ओके ओके फॅमिली आता आम्ही चाललोय व्हिडिओ बनायला बरं का. तर माहिती का तुम्हाला आता तुझ्याच ब्लॉगला आहे तो सोनाली नाही ना बघ लाकूड कशासाठी आणलेलं माहिती का उंची मॅच होण्यासाठी. तर फायनली आता आम्ही आहे ना इंस्टाचा व्हिडिओ बनायचा आहे आम्हाला एक डायलॉग बनायचा आहे. तर पाहू शकता सोनालीने ती सोय केलेली आहे. आता मी जस्ट इथं जाऊन उभा राहणार आहे असा आणि कॅमेरामन पाहू शकतात कॅमेरामन आहे तिथं आणि आता मस्तपैकी आता आम्ही व्हिडिओ बनणार आहेत. आता लेवल ओके झाली का आमची लेवलचा विषय थोडी कमी पडते. फायनली मित्रांनो आमचं घरचं काम आवरल्याच नंतर आम्ही चाललेलो आहेत रोप उपटायला. कारण की सकाळ सकाळ रोप उपटीत येत नाही दव्यारामुळं. बघा यार काय करतो तू घेऊन येता चल. पाणी भरणार आहे म्हणजे बघा त्याची प्लॅनिंग काय म्हणजे बारकेला पोरायची ना त्यांची प्लॅनिंग खरंच लय वेगळी असते बरं का. त्यांनी एक शेअर भरून ठेवली ती पिशवी. तर चाललं आम्ही रोडने चालते ना सोड्या खाते. रुद्र असं चालतं नाही व्यवस्थित चालतच नाही कोणीच उड्या मारत चालतं. हे हो शे इथं आणि तिथे उड्या खातो का शेणाच्या जाय आपापच जा पळ इथं. परत एकदा म्हणा परत एकदा म्हणा आमच्या आपाचा पण ह्यो शब्द होता. परत म्हणा एकदा. आमचा आप्पा असं म्हणायची त्याला. गाडी आली समोर. रुद्र गाडी आली मॅडम तुला कोणाला करता येईल मंदिर कुठे गेलंय? आता गेले चालतं चालतं. काय करतो काय मग कोण काही नाही निवांत. काय कांदे उपटिले काय ना बघा बहिणीचे कांदे उपटू लागायला आलतोय. काय हो हे नाही प्लॅनिंग इथं पाणी भरायचं होतं तुला म्हणजे हे पाणी लक्षात होतं तुझ्या पाणी म्हणून. इथं उडी मारे आता येतच उडी मारणार इथे. आता येतच. अरे 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 येऊन दे ना त्याला भरू दे ना त्याला थोडं दिवसभर मोटर चालू असलं किती अडम करतो माहिती घेऊ. तर आता मी मित्रांनो रोप उपटिणार आहेत मस्त पैकी पाहू शकतो. आता ही रोपाची वसरी एवढी राहिलेली आहे काल एवढी उपटी नाही का आम्ही लावलेली आहे घरचे घरीच. तर आज एवढी उपटिणार आहेत आम्ही म्हणजे आता अंधार पडत चाललेला आहे जेवढी होईल तेवढी उपटिणार आहेत आम्ही. तर फायनली फॅमिली मी आलेलो आहे संध्याकाळी किती वाजलेले बघा 7:30 वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे भाजी पार्सल नाही ना भाजी आणि होत्या ओके घ्या हां रोटी. चला हां फॅमिली मी फायनली पार्सल घेऊन आलेलो आहे जेवायला. तर पाहू शकता सोनाली अभ्यास करून राहिलेली का जागो ठेवायची माझा अक्षर तुझा अक्षर का बघा ना आज ये ना स्वयंपाक रूम आहे का लावून मस्त पैकी आहे का अभ्यास करीत बसलेली. आम्ही आलो तर सगळं घर बीर लावलेलं होते यायला म्हणलं काय झालं भाऊ येणे कमी घर लावलेत तर म्हणून तर मला की त्याला यायला स्वयंपाकाचं ताण वाचलेलं आहे ना आज. त्यामुळे काय डायरेक्ट येणे आतून टाकून रेडी डायरेक्टच जेवला की लगेच झोपून घ्यायचं होय. बरं चला जेवायला खूप भूक लागलेली आहे मला पण. चला चला स्मेल पण आहे ना स्मेल आहे ना पिशवी दे ना. वाव तू काय करतोय काय त्याच्यामध्ये भाजी आहे तेरे को खाना है का भाजी क्यों खाने का नहीं देखो ना ये रोटी भी है और यहाँ चटनी भी है और बाजरे की भाकर भी है. तू काय आवडतो? भात हा भात